स्विगी कंपनीला प्रोफेशनल टॅक्स ऑफिसरची 7,59 लाखांची नोटीस। बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनी लिस्टिंग करताना नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा, तर नोटिशीला लवकरात लवकर उत्तर देण्याचेही आदेश। मुंबईच्या तापमानात आठवडाभर चढउतार राहणार, तर नागपूर, अकोला, यवतमाळसह राज्याच्या बऱ्याच भागात तापमान 40शी पार। पुढील 2 ते 3 दिवसात अनेक भागातील कमाल तापमानात सुद्धा वाढ होण्याचा अंदाज। पुणे शहरासह जिल्ह्यात तापमानानं ओलांडली 40शी। उन्हाचा तडाखा आणखी वाढणार, पुणे वेधशाळेचा अंदाज। कल्याण पश्चिमेत पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर, कमी दाबानं पाणी पुरवठा, तर पाण्याच्या टंचाईमुळे सोसायट्यांचे रहिवासी रस्त्यावर। गडचिरोलीत जिल्ह्यामध्ये 1.5 कोटींचा धान घोटाळा समोर, पैसे घेऊन सुद्धा बारदान खरेदी नाही, अनेक संचालक मंडळावर कारवाई होणार। महिलांची बँक खाती सध्या वाढली, ठेवी सुद्धा 39%वर। ग्रामीण महिलांच्या बँक खात्यांचं प्रमाण 42.2%, सरकारी अहवालातही माहिती समोर। आयपीएलमध्ये हैदराबादचा सलग 4था पराभव, गुजरातचा 7 विकेट्स राखून दणदणीत विजय। मोहम्मद सिराजची दमदार गोलंदाजी, पॉइंट्स टेबलमध्ये आता गुजरात दुसऱ्या स्थानी, तर हैदराबाद मात्र तळाला।